वैशे तुला काय लाज बीज वाटत नाही का रे थोडीफार? काय लाज वाटत? नवऱ्याकडून सगळं काम करून घेते डोकं दाबा माय पहिले. डोक्याला काय आलं तुझ्या? लय दुखायला लागले. येते अहो डोकं दाबा माय उसक. अरे अहो असं कसं नीट दाबा ना जरा. नीट कसं? प्रेमाने दाबा जरा. दाबी तर मग इकडे ना मग असं कसं आता नाही काही खरं. अहो एवढं जात नाही. मग असं हळू हळू एकदम असं नवऱ्याचा जीव असल्यावानी. अरे पण नवऱ्यात जीव असल्याने मग दाबायचं कसं? हा असं जरा हा. आणि तुला काय वाटत नाही का रे नवऱ्याकडून हातपाय दाबून घेते डोकं दाबून घेते तुला जनाची नाही तर मनाची थोडीफार लाज नाही वाटत का? एवढा पाय दाबा. आता पायाला काय आलं? अरे दाबा ना दुखतोय. हा. हा खाती मसाडा भरूस तर हातपाय दुखत डोकं दुखत जरा कमी गिळीत जा ना. संध्याकाळच्या पारी जरा कमी खात जा ना. डोकं दुखायचा पाय दुखायचा आणि हात दुखायचा काय संबंध आला खाण्यापाशी? ते पोटात जाते हात पायात जाते का तेव्हा ते? अरे तो कोणत्या शाळेत शिकली होती? इंग्लिश मराठी हिंदी कोणची शाळा होती? अरे शिक्षण संस्था दाबा. येतंय. हात बंद नाही करायचा. तोंडाने बोलायला लागते हाताने बोलायला लागतंय का? तुला काय वाटत थोडंफार जनाची मनाची लाज नाही वाटत थोडी? काय लाज वाटायची बाई? हा डोकं दाबा काढत तुम्ही मा डोकं नाक खाऊ येतंय, डोकं येतंय. दुखतंय. हा. हा ना बरं वाटत बोल नका काय आता. आणि काम ना नऊ राखलाय का? तेवढा घ्या करून. ती भाकरी घालून काहीच नाही केलं का? अहो, 2 काम साड्या नाही आली का? ती 2 साड्या राहिल्या धुवायची म्हणली यार. म्हणजे कोणीच नाही आलं का? अजून नाही आली. हे त्याच्या आईला मग मला आता काय? डोकं दुखायला लागले म्हणून म्हणलं दाबा. आणि मग आता डोकं दुखत तू मी तुझे हात पाय दाबितो डोकं दाबितो पाय दाबितो आणि तू काहीच करू नको मी उपाशी मरतो. कशाला? तू जाय तिकडे तुझे हात पाय दाबून अहो काम आल्यावर करीन ना तवर माझं कामाला येतो मी उपाशी मारायचं का? डोकं दाबून घ्यावं थोडं. अरे काय डोकं दाबून घ्या लावलंय हात पाय मग तुम्हाला डोकं दाबलं दाबून नाही का? दाबती. माझा जीव नाही का तुमचा? अरे जीवाला काय करते माझा जीव उपाशी मारायला लागलाय. मा डोकं दाबा काम आल्यावर ती लगेच सांगते. अरे कमावली यायची तर मी गिळायचो ही कोणची पद्धत आहे? ती शांतीला ना सांगून सांगून वैतागून गेली. काय सांगून वैतागून गेली तिची काय चुकी? डोकं दाबवस. काय झालं? काय नाही डोकं दाबायचं काम चालू आहे. दादा मग ए, तू एवढ्या उशिरा का आली ग बाई? उशीर झाला आज मला काम होते. हा ना हा. घे उरकून मग पटापटा. अरे जेवण नाही सकाळी धरून करायचं ना बायकोली तुमच्या. ती करी ना ती म्हणते तुला सांगितलं तुला ती कामाला म्हणते काय तुला लावलं सांगितलं. नाही मला कामाला लावले करते मी स्वयंपाक. पैसे काय फुकट घेते का आमच्याकडून? नाही फुकट नाही घेत. आणि तू मग? अशी कोण उभं राहिली? मग काय करू? काय काम होतं का तू? हा काय काम आहे आता तुझं? आधी मला डोकं दुखत आहे काय काम बिम नको सांगू. चला ना. कुठं काय चला ना? काय भानगड? मला काय माहिती? तुमचा नवरा लागतोय मला आज. ए तू आज जाळ झाला तू इथं माझ्या नवरा वेळी हिसकायला आली काय तू? कामाला ठेवली तुला इथं? कामाला ठेवले पण नवरा लागतोय मला. नवरा काय लागतो तुला पण जाऊन दे ना. पैसे बिशे मागायचे नवरे. काय म्हणले? जाऊन दे ना काय फरक पडतो? तुम्हाला जायचं? असं बी तू आहेत काय आता ते डोकं दाबून हात पाय दाबून मारायची पाळी आली. हवे हा जाता जाता बरं ऐका लई टाइम नका लावू चला कुठं? माझ्या सोबत. कशाला? कशाला म्हणजे? काय काय काम आहे? काम असेल माझं काहीतरी. अगं पण काय काम आहे? स्वयंपाक बनवायचंय ना. मग स्वयंपाक बनायचं म्हणून काय आलं? तुमचा जाळ झाला ती गॅसची टाकी आणायची चला म्हणते ना मी. हा तुमचा नवरा मी कशाला नेणार आहे? गॅसची टाकी काय मला काय करायचं हे काय बळ काय तेव्हा घेऊन येणार आहे मी. जा चला आता तुम्ही. मग असं म्हणायचं ना गॅसची टाकी आणायची जाऊ गॅसची टाकी. आता तुझा आणायला माझं डोकं दुखत आहे. काय हे? चला कुठं? गॅसची टाकी आणायला. जा ना घेऊन या गॅसची टाकी. आता ती म्हणती तर या घेऊन. आता बरं पाठी ती मग मग आणि मला शिकती म्हणली चला तर लगेच धावली कुत्र्यावानी. मला वाटलं वेगळंच काहीतरी. काय वेगळं वाटलं तुला? काय नाही. अरे ते अक्कलच का तिला वाटलं वेगळं चल मा संग म्हणलं चाल हिला घे नवऱ्याला घेऊन. अरे डोक्यात लागले हे खातय म्हशीवानी बसत एका जाग्यावर. हे बुडापासून तळापर्यंत सुजलंय. कुठून बुद्धी आली मला नी संग लग्न केलं हिचा जाळ झाला हिचा वाला नु. जाता का तुम्ही टाक्या? काय जाता का? एक तर आधीच मला डोकं दुखत आहे. अजून नका डोकं दुखू. मर ना मग जाऊन ये रे, जीव दे जा. मी काय आलं बरू मग काय जगती मरतात कसं ते आता माहित तो नाही. जगून तर काय फायदा आहे? आणि कसं मारतात ते माहित नाही ना पण मला. होय मग काय काम बरोबर ही करायचं जगून नाही. काय फायदा आहे मला काहीच सांग नाही बरं. फायदा. हे ठीक जागची जागेवर जसं खाताचं शेण खाताचं तो टाकल्यावर जागेवर बसतोय इकडं नाही आलं तर इकडं काय जगती
ही मेलेली बरी ना. पण कसं मारायचं तुला नाही माहिती मला. गॅसची टाकी द्या बरं उचलून तिथून तिच्या अंगावर येईल ती. तिला गॅसची टाकी नाही ते गॅसचं झाकण उघडायचं आणि तोंडात बुच्चान घालून फोडून टाकून मारून टाकायची. हाय ना ए जाळ झाला सडक्या जाना तार पाड ना. तुला संध्याकाळी कसा मारून टाकी बघ नाही तर मग मला काय मग तू जगशिंग माया तू बरं चला तुम्ही जा. उतरा. दळींदर वाहनाचं येणारच नाही मी आता. ना येऊ नाही येणार जा. जा. येतच नसतो गॅसची जा. टाकी नाही काय नाही एकटीच राहा. हा बघ मी माझा जा. ही आली त्याला घालायला गॅसची टाकी नाही. चांगलं डोकं दाबीत होता नवरा माझा. अरे कोमल ए, अरे ओळखलं नाही का अजून? काय उरकता कामावाले आले नाही, सगळी कामं मलाच करायला लागल्यात. आणि काय करता तुम्ही? अरे काय कामावली कुठे गेली? कुठे गेली म्हणजे आलीच नाही अजून तीन. मग तू वर किती काय? मग काय अरे काय लावलंय इथं काय? अरे उरकायचं हात दुखायला लागला माझा. रानात जायचंय. भांडी घासून घासून हात दुखायला लागला. ही कशी करते काय माहिती. कशी कर मग ती कशी करीत असेल? तुला एकच दिवस करायची पाळी आली तर तू एवढी दमली. मग काय आणि मग ती स्वयंपाक करायचा, भांडी घासायची, धुणं धुवायचं. ही अजून आली नाही. सांगायचं तरी मला सुट्टी पाहिजे, काय नाही. पाहिजे म्हणून सांगून तरी घ्यायला पाहिजे ना. खायची सवय लागली ना. आयतं खायचं असू नाही तर काय असू, तुमचं सांगायचं काम आहे. तिला तरी विचारायचं काम आहे, बाबा आज का नाही आली. फोन करून विचारायचं दिले सोडून आणि मला बोलवता का तुम्ही? अरे पण तू फोन करायचा बाया माणसाला मला फोन करायला होती का? मग तुम्ही केला मग काय होते फोन? अरे पण काय आलं? पण तुला काय झालं फोन करा? तुला काय झालं फोन करा? तशी तिला गोल गप्पा मारायची तिच्या बरोबर. मग आमचं चालतं. मग काय तुम्ही गप्पा ऐकता मग आता काय? काय मी बसू का तिच्या बरोबर गप्पा? आणि कामाचं विचारायला लावलंय तुम्हाला फक्त, मी पुढचं नाही बोलायला लावलं एवढं. मला वाटलं काय तिच्या बरोबर बोलून ती. हा मग ती का म्हणून नाही आली? आता मला काय माहिती का नाही आली. सकाळी फोन करा, माझ्याकडे मोबाईल आहे का तेव्हा तिला फोन करू मी? मोबाईल असं तर फोन नसता केला होय. तुम्ही गेले सकाळ सकाळ मोबाईल घेऊन. तिने सांगितलं बी नाही मी येणार नाही की काय नाही म्हणून. तुम्ही सांगायचं तरी मग मला. अरे काय बावड बाई ती? काय माहिती तिला काय काय चाललेलं अक्कल बिकल असतं. आहे का? सांगायचं नाही, सुट्टी घेत नाही, काही नाही. कधी बी आलं की सुटलं कवा बी लागती का ती तिच्या कामाला. मेंदू बिंदूत पाणी? तुम्ही विचारायचं ना. आता काय मला विचारायला होती बाया माणसाला नको त्या गोष्टी. तेच म्हणतो तुम्ही विचारायचं ना. तुझ्या मेंदूत पाणी का? तिला काय अक्कल नाही का? मग यायचं इकडे खाड करती. माझ्या पुढे बोलता काय नसतं तुम्ही? मग कोणाला दम देऊ आता? नाही तेच म्हणलं, माझ्या पुढे बोलता काय तुम्ही नुसतं? मग तू बोल. दुसऱ्या पुढे तर तोंड उचकत नाही तुमचं. बस माझ्या पुढे बोलत नुसतं बोलायला रागू मग आता तुझ्यापाशी नाही मग काय कोणापाशी गावापाशी बसू का भांड? हा दुसऱ्या पुढे नाही बोलणार कधी. तिला नाही बोलायचं बाबा कामाला उशिरा काही ती का तिचा मेंदू काम देत नाही? तिला विचारा ना तुझा मेंदू काम देत नाही का म्हणून. काय डोक्यावर परिणाम झाल्यासारखा बोलतोय हा माणूस. तिला काय अक्कल बिकल आहे का नाही? इथं बायकोला तारस होतो याचं काय? होय का? माझी भाव बाजू वाटे का ती? का तिचं ज्ञान गेलंय? तिच्या डोक्यावर परिणाम झालाय त्याच्यामुळे ती येत नाही लवकर. बसली असून दुसऱ्याचीच कामं करत, आपलं काम दिलं सोडून का ती तिने. अक्कल वाटवीच्या टायमाला इथं नव्हती? मग बस बसली असं एक नंबरला, पण ती आलीच नसन अक्कल. आलीच नसेल नाहीतर काय. अरे पण इथं काम धंदा सोडून इकडे तिकडे पळायची काय गरज आहे का तिला? तिलाच माहिती आता काय झालंय तिचं नक्की. तू काल तोच लाड केलाय तो सगळा. कसा मी लाड केला मग? म्हणता तुम्ही? तिला पगार टायमिंगला, सगळं टायमिंगला, तरी पण कामाला लवकर यायला नको नुसतं. कोणाच्या नावाने चाललंय एवढं? चाललंय आमच्या दोघात. तुमच्या दोघात हा कोणाचं एवढं चाललंय? कोणाचं म्हणजे? ती एक बाई नाही आली आज. एक बाई नाही आली, कोणती बाई नाही आली? कोणची रे? हीच आणि कोण दुसरे कोणाचं आहे? ते मला वाटलं कोणी माग आले काय. एक दिवस नाही आले तर एवढा कालवा. हा? मला थोडे फर काम होते बाहेरचे. अगं पण मग सांगून सुट्टी घ्यायची. मग सांगून मला सुट्टी घ्यायची. सुट्टी- सुट्टी घेतली का मी आलेच ना. मग उशिरा यायचं तर मग मग उशिरा सांगायचं आले मला मग. बाबा मी येणार आहे अर्धा उशिरा. तास उशीर झालाय फक्त. आता काय येऊन करते सगळी कामं केली मी अर्धे बरं निम्मे झालं अर्धे केले. घरातले. मारणाची बायको दमली आमची इथं. लय दमली काय? मग मग काय बरं. इथं घामाने बरं, जीव जाऊ द्या. चालला पार. पगार करा माझा. पैसे लागतात मला. पगार करा. गव्हाचं पोत संपले, मला आणायचं. पगार आज 2-4 दिवस थांबायला लागते. नाही मला आजच पाहिजे. पैसे तर देऊन टाक तिचा पगार. अहो मग मला बोलण्यापेक्षा तुम्ही द्या ना पगार. पैसे तुझ्याकडे असते ना. पैसे माझ्यापाशी असतात का? मग ठेवाय पैसे माझ्यापाशी असतात हा मग नुसते. देऊन टाक त्याच्यातले. आता नाही तसते ठेवलेले बी संपले. संपले का? मग मग काय? जाऊ द्या, मग तुमचा नवरा द्या. काय नवरा तुमचा. नवरा? हा. तुला बोलत ना काय लाज बीज वाटत नाही का ग काय कशाची बी? काय लाजायचं नवरा काय? द्या काय द्या नवरा द्या असलं म्हणलं बोलायची काय असेल. पद्धत झाली का ही? म्हणजे तेवढ्या पगारात मी येईन काय? आपण नवरा द्या म्हणलंय मी फक्त. मी बाकीचं काय बोलले का? ह्यात लाजायचा काय संबंध आहे? तिला विचार. लाजायचा काय संबंध आहे? लाज मग काय लाज नाही तर नाही कशाचा? म्हणजे बाई तुमचा अवघडच आहे राव. डोक्या परिणाम झाल्यासारखं लगेच द्या काय पैसे नाही तर नवरा. तिला म्हणा. नवरा कशाला? कशाला म्हणजे? तेच तर सांग नवरा कशाला? पगार म्हणजे तुझा मग पगार नाही दिला की द्या, नवरा नाही तर घेऊन जाणार नवरा का? द्या. हा. हा नवरा घेऊन जायचं का? म्हणजे इथं पगार देऊ सर तुम्ही परत माघारी नाही देणार काय? नवरा आहे. नाही हा? नाही. परत माघारी देते ना, माझं काम आहे. हे बघा हे.
काय तुम्ही बी काय डोक्यावर परिणाम झाले सर असं का बोलताय या? मला काय माहिती अहो तुमची ओळख नाही का त्या आडत दुकानावर मला गव्हाचा कट्टा आणायचा आहे, चला थोडा वेळ माझ्या सोबत. असे होय येला नाही ना काय म्हणतात ना झोपेत चावणारा माणूस आहे झोपेत बायाशिवाय दुसरा येत आहे का नाही काय म्हणा मला वाटलं दुसरं काय नाही मला वाटलं डायरेक्ट एकच मागत इकत हा, तुला मग- कोणी इकत घ्यायचंय जावयाला? आहे मला तुमचं, तुम्हाला आहे का विकत घेऊन मग त्याला नाही ना कट्टा द्या उचलाय मग त्याला उचलत नाही ना, पार त्याचा जीव चाललाय. पांगळे नाही का हा असे होय तुम्ही आहे ना दष्टपुष्ट खाऊन पिऊन त्याच्यामुळे जाती तू मी जाऊ का गव्हाचा कट्टा मला देतात का उचलून? दोघींनी उचलला असता हा अहो पण तुम्ही चाला ना, पगार काय द्या, माझे पैसे द्या. पैसे नाही आता नवरा दोन द्या. दिवस थांबा मग. बरं नवरा द्या. ओ चला नवरा घेऊन गेले तर काही फरक पडत नाही. हो अहो चला ना, जाऊ होय मग जा मग आता काय इलाज आहे? जा की. चला. जातो मग त्यांना देतो काटा घेऊन गव्हाचा पोत उचलायचंय तुम्हाला हा, हा? गव्हाचं ते आम्ही बघू. दोन उचली तो. गव्हाचा मग पोत ते उचलायला. तो माय नाव सांगून देतो त्यांना मग पगार होईल का कट त्याच्या कोणाचा ती कट्टा कट्ट्याचा पगार एवढा कसं तिचा पगार कट होईल त्याच्यातनं? मग परत येतेच ना कामाला ए जा बाई गव्हाचा कट्टा घेऊन ये तुझा आणि लगेच लावून दे माघारी. एक तांदळाचा आणते तुमच्या नावावर. चला. बर चला गेली गव्हाचा कट्टा आणि नीट बोलताना मी नीट बोलत नाही नवरा दे तुझा. हे काय बोलण्याची पद्धत झाली होय असली येड्याचा हातीची कुठली. आयली कुठे गेली काय नाही, मला इथं आणून सोडलंय कुठं काय पण नाही मलाच कळणार नेमकी. गॅसची टाकी नाही काय नाही हिचं नियोजन काय काय कळणार नेमकी. म्हणजे गॅसची टाकी आली ना आमका आलं तमक अय हा? मला इथं आणून उभा अर्थ तू कस काय मला इथं आणून उभं केलं तू नियोजन काय नेमकी. पुढे गॅसची टाकी नाही काही नाही काही नाही आणि इथं गावाची आडती काय 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 आपलं काहीच आणायचं नाही, गॅसची टाकी नाही, गहू नाही, काही इथं काय आणलंय तो आम्हाला अहो साहेब मला एक सांगा, तुमच्या बायका किती नखरे करतात? लय हाल करतात राव मला करतात का? लाव लय. दाबायला हात डोकं दाबायला मला एवढं रोज असतं होय कुठं? वैतागलो आम्हाला मी नवरे त्या आहेत ना घरी. एकच दिवस बाई नाही आली तर बाया मारण्याची आम्ही टाण टाण लोकांची टाण टाण कामं करते घरी करून घरात सगळं करावं लागतंय, तरी आमचे नवरे हातपाई काय? तुझं प्लॅनिंग काय नेमकी. माझं प्लॅनिंग फक्त एवढंच आहे की तुम्ही 1-1.5 तास थांबा इथं फक्त बर माझ्यासोबत. हा हा मग बघू ह्यांची कशी जिरवती का नाही आपण. अशी जिरू ना. अशी शाळा होय तुझी काय आमच्या घरात आम्ही काय 1.5 तास काय 3 तास एका तास जागेवर थांबू आम्ही एका थांबू. जागेवर. आम्ही बेतोय तेव्हा म्हणते मग मी तुम्ही दिवसभर जरी थांबले ना इथं तरी चालतंय. पण त्याला माहित झालं माहित होईल का. हो, होईल त्यांना काय माहित. माहित होत जाऊ दे झालं नाही झालं. रे, नाही गेलो त्याला सण नाही होत तुला मला नाही माहित, तुला नाही माहित. हा तुमचे नाही, लाट हातपाय लाट. कापायचे, ती लगेच झोपायचे, मोबाईल रात्री. फोन आला तर मी उचलणारच नाही तिचं. हा काहीच नका तुम्ही करू, उचलू ठेवा. नका. उचलायचं. हा. मग ते काय करतात निशाला फोन लावत असतात मग ती काय म्हणून माहिती का तुम्हाला गरज आहे नवऱ्याची तर ये इकडे यायचं. इकडं घेऊन जा. अरे काय डोकं लावते रे तू नेलं लावलं आता मला तर रोज माया मागे हुशार माणूस म्हणावं लागेल. माय लय हाल आपलं करते. सहन नाही झालं यांना हा बघूच वाटा ना मला दुःख साहेब. सहन नाही झाली एवढं दुःख असतं होय. आणि जगातून तुला एक तुला हात नवरा पाय बायको. डोकं दाबायला होती का अरे इच्छा देखता विचार लय डेंजर हारेत बाई बिचारायचे ह्या तर. मला तर नको नको झाले माझी इच्छा नाही राहिली हाय असं काय वाटतं मसाला निघून जाऊ ते हालतच नाही पाहू आणि एकाच जागेवर बसून. एकाच जागेवर सारे काम मी करायचे आणि वरतून हिचे हातपाय सोपायचे ह्या बाबानी. बिचारीस लय माझी काम करायचं माई वेगळं. नव्हती बरं का एवढी जरा मापातच होती माई खायला मिळतं का भाडं तुला हा तेवढं होतंय ना कायच ती का काय? कायच स्वयंपाक बिपाक म्हणजे अजिबात नाही बाई नाही आली म्हणजे चहा नाही नाश्ता नाही तिथं विषयच नाही लांबून लांबून आईला काय अवघड आहे भाऊ बरं बघू लावू डोकं नीट करायचे ना त्यांना नीटच करू नीट आता मग सरळ जरा होणार. जागेवर तरी येते तेच ना. त्यांना बी कळायला पाहिजे मोल हा करून नाही लावलं आम्ही काय येणारच होतंय. नाही तर हा. आम्ही मोलकरीन जवळच राहणार हा इथं जरा आम्हाला ती खायला प्यायला घालते हा. काय विषय नाही. अडचणच नाही म्हणायचं आम्ही तिघं कामाला जाणार पण आम्हाला बायका नको घरा काहीच नको नको. काहीच नको ही तुमचं तुम्हाला तुमचं तुम्हालाच राहणार मला प्लॅन तर आवडला. हा ए, एकदम एकच okay. नंबर याला म्हणतात काहीच विषय डोकं नाही. मोकर आहे काय चला आता चला कव्हाचं गेला वे हा माणूस अजून यायला तयार नाही. डोकं दाबीत होतं चांगलं. का बसली ग अगं बाई ते आमच्या कामवालीनी नवऱ्याला नेलंय गॅसची टाकी आणायला. 1 तास झालाय, 1 नाही 2-3 तास झाले चांगले. काय चांगलं सांगते? डोकं दाबीत होता अगं माझ्या नवरा. घेऊन गेली गॅसची टाकी नाही, गॅसची टाकी नाही म्हणून घेऊन गेली. घ्यायची टाकी नाही म्हणून घेऊन गेली. मग काय काय घेऊन येत तोंडावर माझ्याच नेमकं. काय बाई डोकंच बंद झालंय माझं. तुझं डोकं बंद झालंय तू सांगते 2-3 तास कुठे लागत अगं असतात तुझं दगड तुझं टाकी नेलं आणायला? माझा नवरा 2 तास झालं तिनेच कामावले नेला म्हणून मी तुझ्याकडे आलते की तुझा नवरा बी नेला? हो मग नवरा नेला कुठं आपला तिने? काय माहिती आता काय चाललंय मला म्हणली की गव्हाचं पोत आणायचंय म्हणली. अजून गव्हाचं पोत हिचं काय घरी गेलं नाही का काय माहिती. मग माझा नवरा गॅसची टाकी नेलाय म्हणजे तुम्हाला जेवायचं काय नाही का? दोघं म्हणजे ताई म्हणून ती लापशी गॅसची करून टाकी खातात गेली. काय? काय माहिती बा आता लापशी करून खातात का काय खातात. अगं नवरी नेले कुठं तिने? ह्याचा तर विचार पाहिजे फोन कर की तुझ्याकडे फोन आहे म्हणलं तुला फोन करा आहे तुला. अगं माझा फोन नेमकी तेच घेऊन गेलेत आज.
काय खरं नाही बाई. इथं ठेवला होता मी मागाशी पेपरवर हा. ते गॅसची टाकी म्हणून तसंच मला दोघांनी येड्यात काढले आणि घेऊन गेले माझा मोबाईल उचलून खिशात घालून घेऊन गेले. माझा फोन वहिनी का नाही निवांत बसल्या अहो काय कुठे गेला ना? निवांत ते नानाला 2-3 तास झाले आमची कामवाली ना गॅसची टाकी आल्या म्हणून घेऊन गेली गेली काय आणि हिच्या नावऱ्याला गावाच पता नाही गावाचं पोत आणा म्हणून घेऊन गेले अजून बी याय नाही. डोकं गेले चालणार तुमची नाही. नवरी आता नाही येणार कुठं जाणार आहे? कुठे जाणार आहे आम्हाला सोडून? गेले गेले काय 2 नवरे घेऊन जाते बाई कुठं जाऊ? हा. निरे कामवाली पळून तुमची नवरी असं थोडीच जाते. दोन- आणि नेले काय मी स्वतः डोळ्याने पाहिलंय. एकटी बिकटी काय कुठं नेऊन बघ. तुम्हाला काय सांगितलं कुठे घेऊन चालली म्हणून? मला सांगितलं गावाचं पोत मला आणायचं. गॅसची टाकी सांगितली. गेटची टाकी आंब्याच्या बागात आहे काय? आंब्याच्या बागेत हा आणि गावाचं पोतं बी तिथे काय आंब्याच्या बागात? म्हणजे हा तुझ्या नवरा माझ्या नवरा संगच आहे काय? काय माहिती आता हे काय सांगतो हा. भाऊजी. पण नेलंय कुठं आमच्या नवऱ्याला ते आंब्याच्या बागेत काय नेलं ते तरी कळलं पाहिजे ना. तुम्ही कशाला निघाला मला काय माहित तुमच्याला काय दोघांना बी नेलंय. काय बोल पैसे बिशे उकळीन काहीतरी घेईन ते तुमच्या नावाकडून दुसरं काय दावा. हाय खरंच आहे. तुमच्याकडे मोबाईल आहे तुम्ही फोन लावा बरं. ला बरं फोन. मीच फोन लावत होतो फोन बंद आहे. बंद आहे माझ्या मोबाईल नंबरवर बदलून. ला, माझा नंबर घेऊन गेलेले आहेत ना. फोन बंद करून टाकले असणार त्यांनी. माझ्या नवऱ्याला लावा. स्विच ऑफ. तुमचा नंबर सांगा तुमच्या नंबरवर लावतो. घे, 8605 हा 18 हा 17 हा 16. बंद. भाई कमाल झाले आता तर घे. आपलं तर आता डोकं थिटेला लावून पाहू काय थिटेला? हा, बघा बरं. सकाळपासून गेले बाई 11 वाजल्यापासून आज दुपारच्या 2-2:30 वाजले तरी घरी नाही नाही आले. नवरा 10 वाजल्यापासून गेलाय. होय स्विच ऑफ. बंद. आता काय करायचं? आता तुम्ही हा ना बोंबा कुठं होती ते? आंब्याच्या बागात. जायचं का आपण? तुला माहिती आता तुम्ही बसून राहिलेत काय ती मग ती गेले असते दुसऱ्या बागात परत. असं आणि काय राहिले असते बहुतेक काय राहिले तर काय आला? नाही पाडबीड लागले बघत असते आंब्याला. बाई घरी आले तर बरं नाही ते बाया कुठे घेऊन जाय बस मग काय? बिकिन बाय आपल्याला दिवसभर काम करून घेईन नाही तर काय बरं काय जादू टोना बिना केला काय ते बाईने तुमच्या काय नवऱ्यावर? माहिती काय आम्ही दोघंचे दोघं कसे तिच्या मागे फिरत येतो माझ्या नवरा असा म्हणजे एका पेरच पळत गेलाय जाऊ कमी करू गेलाय. आमचं मला आडवं तो- तेवढं बोलू बोलू तुमच्या नवऱ्याला लगेच लय आनंद झाला असता. आतून दिसत उकड्याच फुटले असते ना. उकळ्याच फुटल्या. हा. कमाल आहे बाई, माणसं. पण मी म्हणतो पडलाय. एवढ्या तुम्ही धिपाड दोघी बी कामवालीची गरजच काय तुम्हाला? हा गावाची गरज काय म्हणजे आज काय करता भाऊजी घरातली काय मग आम्ही करायची काय? मग का रोग आला होय तुम्हाला काम करायला? आपल्या नवऱ्याकडे काय पैसे कमी आहेत का आता? असं होय. मग मग आता बरे नवरे पळून गेली. मग आता घरात घामाला आता बाया पैसे असतील गेले माहिती. नवरे गेली. कशाने नवरे जाते हा? असं थोडे नवरे जाऊन देतात बघतो की घरी काय करणार आहे बागेत तुम्ही? जाऊन बघू आपण तुम्ही कसं काहीच जातं. नाही करू शकत. मला पण वाटते बागेतच जाऊन बघा. तिला तुडवू आणि त्याला बी बघू हा हा त्याशिवाय काहीच नाही करू शकत तुम्ही. अहो, आम्ही काय करू शकतो आम्हाला तुम्हाला माहितच नाही. तुम्हाला उठलेली जागा तिकडे बसताना सरकून बसता येत नाही. तुम्ही लागा सांगायला आंब्याच्या बागात तुम्ही काही गेली. इथं आग लावा आलेत काय म्हणजे आग लावाल काय तीच काम करायला सांगायचं आलेत होतं. काय नु? सांगायला आलेत, माझं बसच बोलायला आलेत. मी गपचीप ऐकलं त्यांचं बोलणं. आता म्हणले ना जायचंच नाही. मातीत गेलं वैताग आणलाय बायकांनी. जायचं नाही. हा डोकं दाबायला लागतंय कुणी तर कुणी काही पाणी आणायला लावतंय कुणी स्वयंपाक करायला लावतंय. असं म्हणत तुम्ही हा नवरं सांगत होत तिला. मग काय. ती म्हणली आता तू हेच घरी राहतो दोघं बी आम्ही सबळ आम्हाला. घरी जातो हा आणि तिचं घर आम्हाला काय माहित नाही काय. आपण ते नाही आलं तुम्ही काय करता? तुम्ही असं जाऊन म्हणत राहता ना काय? नवरा तिच्यापाशी राहत असते कसं कसं राहते आल्यावर कसं ते आपण करणार? लग्न आपण केलंय का तिने केलंय बरं आपले नवरेच नाही म्हणले आपण काय करणार? असं थोडीच होतं नवरा नाही म्हणतोय बघू की उचलून आणू की असं नाही आलं तर हात हा, पायाला बांधून येत्या. वडीत आणायचं का? आणि तुम्ही उचलून आणि बरं तुम्ही तुमचं काम बघा आम्ही आमचं बघतो बघा मा सांगायचं काम होतं. हा हा. आणि अगं, ही आग लावय पहिलंच असं काय आग नसतं लावायचं हाय मान्य पण खरंच तिने आपले नवरे नेले काय करायचं इडी काय मला तर नाही वाटत तसं पगार पाणी सगळा तिकडे जाईन इडी हा ती तर आहे आणि मग चल बागेत जाऊन बघू त्यापेक्षा आता जायचंच नाही. हे आता काय जातोय येड्या? जाऊ अरे, दे त्यांचा. तिथं आगीच्या घरात जाण्यापेक्षा जाऊ दे ना खाऊन पिऊन इथं बरं आहे, इथं राहायचं. खाऊन अरे, पिऊन नाही. बिचारी- आपण काय आपण सगळं वावरं ठेवू, इकून टाकू. हा, इकून टाकायचं आणि आपलं असं खात राहू. वैताग घे, नाही ए, पाहिजे. इकडे मोकार काय? यांची गाठच नाही पण सुख लागलं ना सुख मला लागलं का सांग, नाही तुम्हाला ए, ना, ना. आपण आज सुख लागलं का नाही भारी वाटलं म्हणजे. तुमच्यामुळे ना तुम्हाला सांगत हो का या अंतरी टिया काय भेटली हा, तेच म्हणलं मग मी एवढी आईस असताना आम्ही काय जातोय आता आता विषय- जात नसतो आणि काय नसतो
जाऊ दे, माझ्या मग 2-3 खोल्या तर राहा तुम्हाला जवळ राहायचे तवर. पायाची आडी खाली मारा आडी मारा चांगलं नसतं. हा बरं आपला लांबून देतो. जाऊ दे आई आलाय चान्स राहायचा तर जाऊ दे. घरी काय याचं सुख ना फिक. तू कस काय नाना आईला निशा जर पाय तर दाबो माहिती. दाबू का? आई द्या आता इकडं. तुला बायको तो पाय दाबून घेत होती. आता मला दाबायची वेळ आली. लावलाय रुबाब. आता जरा शिकबर बरं येडाय का रे बा पाय ए, मग माय डोकं दाबू दे उलच. ए गप्प आहे तू आता पाय दाबू द्या की एक एकाच होऊ द्या ना. गप तपलं तपलं पाय दाबायला होतो मला. अरे भारी झालं तो बाबा. बस करा त्याचे पाय फुटते. तिथं बायकोचे पाय दाबीत होतो इथं आता बारी काम व्हायला निशा तुला मोलकरीपेक्षा जादा पैसे हा, डबल. राहा मग इथंच माझ्या. येते ना का आता? नाही नाही काय जातोय आम्ही आता. मी तर ना आता इथं देतो पाय. राहतो. हा, बस 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 बरं का? वाटलं आता लई. आहे, जाऊ दे मग तिथे हा? जायचंच नाही आता ते बायका गेल्या ए. तिकडे खड्ड्यात दोन्ही मेल्या तुमची मेली माही मेली समजू आपण असं दावा तेरा मला पांढरा आहे देता का काही पांघरायला वय नको होय. जावं लागण आणायला मला. बायकोचा दावा तेरा मयत संगच व्हावा मी तर ए, माईचं बी काही होऊन दे बा तिकडं अजिबात जात नसतो. उन्हाळा लागलाय लय माश्यात बाय. ए आज काय करणार ना बरं का आपण आहे ना आज मटण सांगू. आज काय विषय तुम्हाला नाही. घरी खायला भेटा नाही ना आज लगेच मटण आणाय. ए आम्ही आणतो तुम्ही नका पिऊ. बरं आणा मी बनवून देते. आम्ही आणलं तुला हा. काय टेन्शन आहे? नाही काय काहीच नाही. मसाला तेल लागत असेल ती डबल डबल सगळं आणू आपण इकडे. सगळं आपण आणू. डोक्याला ताण नाही, मग? सीन नाही. काय पडलंय जायचं नाही बघ कुणी बी आलं तरी काय घेऊ नको मी तुझ्या माग काय करता? तुरा माया माग. काय काय माझ्या घरात यायचा काय संबंध आहे तुमचा? दळींदर वाहनाचे काय? कुशाल वाहनावर टाकीला म्हणून घेऊन आणि निरा घेऊन बसली काय लाज नाही वाटत तुला? गावाचं पोतं कुठे आहे? होता. कुठे मला गावाचं आता कुठं पोतं? बसणार या? आणलंय ना. ते गावाचं पोत आहे काय? झोपलेत ते निवांत. काय मॅडम गावाचं पोत आहे का इथं? हा? गावाचं आलं तर काय बोललाय? अय, आता आवाज नाही करायचा अजिबात शांत बसायचं इकडं कुंकड आलते. इथं काय तुमचं घर नाही माझ्या घरात नाही माझ्या घरात कालवा करायचा ए, नाही. गप्पा. तुझ्या दारात कर. घेऊन आले आमचे नवरे. तुमचे नवरे आले तिने थोडे आले म्हणजे तुझे नवरे आले म्हणजे आणि तुझ्या मला- आमच्यापासून कसे आणले त्यापासून कसं आणलं अरे, तुला? पण गावाचं आम्हाला पोत म्हणून आणलं इथं. तुमच्या गावाचं पोत आहे इथं घरी घरात आहे काय का? तुमचे नवरे काय खोळखोळ होते काय कोणाच्या ताब्यात द्यायला तुझा नवरा आणि इथं माझ्या बघाय नवरा. आलात आम्ही येत नसतो. कसं येत नाही बघतो ना आम्ही बी. आमची काय आईची इथं. बांधून. कशाची आईशे? मग हा, द्या ना, ठ्या. घरी अन्न खाऊन नाही देत राव. कोण घटस्फोट आहे. घ्या? अरे, बाय तिथे बाय. तुला अन्न सोड इथं मी रात्रंदिवस हातपाय डोकं दाबू दाबू मारायची पाळी आली मग काय रोग बसला काय तुमच्यावर? तुला काय रोग बसला काय करायला तिकडे झकमार करण्यात एक तशीच मर घरी चला गं. नाही यायची मला घरी कोण? अजिबात जायचं नाही इथंच ए, राहायचं. गप्पा आहे, भटक भावाला. आवाज खाली करायचा. माझ्या दारात, माझ्या दारात. बोलावती काय निघ इथं? इथून निघ चल. आणि आमची तर कामाला येते काय? इथून निघ. आवाज करायचा नाही जास्त. आवाज करायचा नाही. निघ धरून आपटीन खाली. मला येतं निघ जरा. आवाज. तुला निघ. येतं कसं आवाज? ही घर कोणाचे कुणाचं का असं नाही? नवरा माझा आहे नाही तर. कुठं नवरा तो हा का? अजिबात नाही मग राहिला. इकडं कस काय येऊन दिला. अजिबात नाही राहिला. तू जा म्हणली ना. हातात लग्न तू जा करायचं म्हणली नाही ना. बसा. बसा, बसा. काय चेअरमन? हा, ते मध्येच बसणार आहे. बसा. हो. मग काय करायचं आम्ही काय ठरवलं माहिती का आम्हाला बायका नको बायका याला नको. संन्यास द्यायचाय. संन्यास नाही घ्यायचं संन्यास नाही घ्यायचं हिच्या घरात राहायचं या. आम्ही इच्छा करत राहू आम्ही आजचे दिवस राहणार दोघं जण. हा उद्या चाललं आम्ही दुसऱ्याच्या घरी. जय बोले दुसऱ्याच्या घरी. हा. ही माणसं काय मिनिटं झाले काय काय कळायलाच झालंय मला या माणसाचं. भगवे कपडे घालणार आहे आम्ही आज संध्याकाळी. मग तेच म्हणलं संन्यास घ्या. माझ्या घरात आम्ही वैतागलो. माझ्या घरात आम्हाला 2-3 आम्हाला फेटे माफ फेटे बांधते मी तुम्हाला. तू हे हातपाय दाबायला आणि डोकं दाबायला माहित ऐकत नाही राहिली माझी आई घातली मी आणि झक मारून तुझ्या संग लग्न. ए, तुमचं नाना. काय डोकं दाबायचं होतं ना? नाही नका आता राहून द्या. दाखव ना. तुझ्या समोर बघ तुझ्या नवऱ्याला. ह्याचं डोकं दाबायचंय व्हय. बाई लहान मेंदूत लागलं तर मरण ना मी. बर का बरं मर की यांच्याचा. घरी तसंच करती. दुसऱ्या बाया डोकं दाबण्यापेक्षा मर घालून की. नको, थोबाड घाल. अरे नाना. पाहिजे असलेला. झाल्यात नवरा आपली हा. आणि आपण झालो यांच्या बायका. बायका. घरी जायचं नाही. मग धरा बांगड्या घाला मग त्यापेक्षा. बायका झाल्या. तुम्हाला नवऱ्याला काम मग? सांगायला हा काय करते ते अहो, दिवसातून 3 टाइम डोकं हातपाय दाबायचे म्हणलं काय करायचं मी मरून ना राव तुमचे पाय दुखत होते ना, दाखव इथं पाय. पाय दुखत राव दाबी दाबू दे का? दाबी त्या काय का? होतंय? साडी क्या माया मोर पाय दाबायला येता का लोकांच्या बायांना? तुमचे बी आता दाबायचे राहिले असतील ना मग घ्यायचे तुम्ही का का दाबायचा? दाबायचे तुम्हाला?
तुम्ही तुमचं बघा. आमचं बघा. माणूसच नाच काय नाही तरी लय बेकार आहे ही. साडक्या मानाची दुसऱ्याच्या बाळाला येल द्यायला आली गेलं. मग त्यानं नवरा सोडून. त्यासाठीच लावली होती काय नो. आधी नवरा सोडून द्यायसाठी केलं काय? तिचा ना आमचा काही संबंध नाहीये. मग तुम्ही कसं तिच्या घरात येल टाकायला आले. हा, ती बिचारी तिला किव येते ती तिच्यासारखी बाई नाही. हा ना, नवरा सोडून देते तुम्हाला तुमचीच किव किव येते करते तुमची. ती. तुमच्यासारखीच बरं किंवा आली करते. आमची ती म्हणजे साहेब तुमचं लय वाटवं चालले तुम्ही इथून घर सोडून निघून जा म्हणून आम्ही इथं आलो. हा ना, ती घरात तुमच्या घेऊन आली घरून का? तुम्ही तिचे शिष्य झाले काय मग मग आता कसं तुम्हाला पाय आहे? दुखा लागले असते ना करून इथपर्यंत दिवस तर. कुणाचे तुमची मग काय तुम्ही दाबून तुम्ही देता का? दाबून देणार आहे. दाबून नाही पण तुम्हाला असं घरी काम इकडे इकडे होत नाही मग इकडे तुम्हाला ताट काय इकडे होत नाही. करायचं मग तुम्ही काल पाहिजे ती का आता? कसं आमच्या मग कोणी काय नवऱ्याला करायचं? तुम्ही बनवते काय नो? त्या म्हणल्या तुमचा आहे ना लय सत्यानाश चाललाय दोघांचा. हा ना. तुम्ही इथं राहू नका. मग कोण म्हणतंय असं? ही काय ताई म्हणल्या बालिश बुद्धी माणूस आहे का? आयला आईचा भाग. आपलं चिकन त्याची बुद्धीच बालिश आहे. हा. जा बरं घेऊन या, मी तवर स्वयंपाकाला लागते. आम्हाला आहे ना जरा ती भाकरी बनवते तोपर्यंत मी. भाकरी बनव आणि बघ, आपल्या समोर जाऊ द्या. हॉटेलवर आपल्या समोर भाकरी बनवते, भाजी अहो, बनवते. काय अक्कल बिक्कल गेली काय दरिंदर माणसा. काय आले? साडक्या घरी आणायला म्हणजे रोग बसत होतो तुझ्यावर. आणि इथं चालला काय इथं बायाच्या घरात आणायला. ती घरी आणलं तर तिथे मलाच करायचं, कांदा मलाच कापायचा, किती वाटत मसाला त्याच्या मलाच- तुम्हाला भेटतं का? आज बरं, भेटतं बरं, का? बरं, बरं, तुम्हाला आई खायला भेटतं की बरं, नाही? बरं, गंमत तशीच आहे. बोला घरी बरं. आण म्हणलं की मसाला तूच काढ. हो तिथे 1 किलो आणलं का 3च पीस मला राहते, पाऊन किलो सगळं 1 किलोची 1 किलो गडप होतं. पिवळच खाऊ मला काय आवडतं न्यूज ठरतं, तुला सांगते भांड्यात नुसतं पाणीच राहतं. अरे, काय एक दिवस मला जेवायला बोलवलं, लाज वाटली मला एक किलोतलं जेवायला. 3 पीस. मला आज असं वाटतंय का मी असं पोटभर मटण खाणार आहे आज माझी जीवाची नाही चला आपण- आणा गो तूप टाकून. तू नाही मला लोक सांगू तू खा. तू खा. ना ना मला गावाला यायचं येऊन नाही, टाकून. गुढी सांगतो. गावरान ना माझ्याकडे आहे. अय, मला घरी यायचं ना तुला गुढी सांगतो येऊन निघायचं करायला लगेच. कोण? पेलं बिलं का काही? तू जात नसते म्हणजे पेत नाही पण आज आज काय भांबावल्याने करू राहिले. नाही ना आणणार आम्ही संध्याकाळी एक बाटली दोघात. आज तुला काय बेवडायचं रे? तुला बेवड्याशिवाय तुला काय येणारच आज नाही. पेलं. नवरा म्हणायचीच ए, नाही, बायांनो, वाटायला निघा लागली. बरं तुम्ही माझ्या घरातून. काही संबंध नाही तुमचा इथे येऊन कालवा करायचा. आमच्या नवरे घेऊन आले वरतून आम्हाला संबंधाची जोडी व्हायला नाही. घेऊन येतात का बघा, जा घेऊन. असं येत बघतो की आम्ही बी. तुमचं नवरा तुम्ही घेऊन या. पायाला धरून ओढीत नेतो की आम्ही बी. गेला. म्हणजे काय कुत्री बांधून वाढायची येईन, काय बांधून. तो? कुत्र्यासारखीच हालत हा. होणार आहे इथून पुढे आता बघू ना. अजिबात नाही आम्ही येणार नाही. बघू कसं येत नाही. समजून ऐका मी तर आज उधर कोण? काय संबंध ऐकायचा? नाही निघत जाऊ दे ना मला मी पैसे मी पुरवतो हा. तुम्हाला काय नाही हा हा तुम्ही काय संसारात मोडायला आले हो. तुम्ही यांना जाऊ संसारात शकता केलं सांगा का बघा. नाही ना, काय खाताची पवड आपली बायको निघून नाही गेली तुम्हाला बघा. भीक मागायची वेळ आली ना तिथून पुढे भीक मागायला लागला. ए, कालवा शेजार पाजार आहेत मला. जा बरं तुला निघायचं. शेजार पाजार असते, तू आमच्या नवरे घेऊन नसती घरात असते बसली. असते का अशी तू? आपल्याला रजिस्टरला जायचं बरं का हा जायचंय तो ना. आम्हाला समोर तुला एकर नावचं करून बरं बरं. लगेच साहेब घेऊन टाका आमच्या. लगेच साहेब घेऊन टाक. मग फक्त तो आम्हाला खायला घाल अहो तुम्हाला काय पैसे खायचे आम्ही ते? देतो, फक्त तयार करून दे तू आम्हाला बस, असं बस, व्हायचं असं तुला होतंच आता. आहे. आम्हाला बाकीच काय नाही लागत. दाबायचे हातपाय दाबा इच्छा नाही राहिली अहो मी तुमचे पण हातपाय दाबून देते ना पण. पुढल्या जन्मात बायकोच नको हा. ह्या जन्मात केली ना तिला सांभाळायची बघायची आता. आणि असं मला देवाला हीच मोल करीन पाहिजे. हे ना पुढच्या यांच्या पाया जन्मात पण. पडतो वचा म्हणा. होय? काय पाया पड तुमच्या पुढच्या जन्मात पण हीच मोल करीन पाहिजे म्हणा. हा, अशीच भेटली पाहिजे आम्हाला. अशी म्हणजे बोल- तुझी लाईफच मोल करीन व्हायची का फक्त? हा. कोणाची बायको व्हायची नाही का? चांगल्या बायाचं निघून जायचं, मोल बघा करून त्या- निघून गेले. मला लायकी तरी आहे का? निघून जायचं काय समजलं नाही. थांबा थांबा निघू आमच्या बहिणी सारखी निघून हा. जायचं काय काय संबंध आहे? विषय नाही हा? बहिणीसारखी मग तिच्या घरात येऊन बसले का? मग काय? बहीण आहे, बहीण बहिणीसारखी नाही, बहीणच आहे. भाऊ हा येत का? नाही का? हा. आमची तू बहीणच बहिणीचं आहे. नाव नव्हती बहीण तू. आणि इथून मग काय आमचं काही वाईट वाटतं दिसलं काय कोणाला आता इथं पाय दाबून घे, डोकं दाबून घे. आता इथं पाय दाबीत होते आणि डोकं दाबीत होते. तुझं आता बहीण बहीण भावाचं कुठून पाय झाली दाबून अचानक बस बहीण काय? कुठून कोण आली? मला नाही दाबी कसं काय दाबीत बाई? तुम्हाला इच्छा वाटते तुमच्या नेत्यात मनाला चालली काय काय? इच्छा वाटते? तो तुमचा गैरसमज होतोय त्याला आम्ही काय करणार? आमचा तुम्ही गैरसमज. बघताना नीट बघत नाही. तुमच्या तुम्ही लय नात्यात चांगल्या चांगलं नजरेने बघता मग- दिसते की आम्हाला. हा. अवघड आहे रे घरी बाबा. भरपूर बिरी आणता. अशी नवरे कशी भेटलेत बाई नेमके काही कळानच झाले. एवढे नाही आम्हाला बायका कशा दिल्या देवाने आम्हालाच कळणार नाही ते दिले ते सांभाळ येणं हे सांगा ना हा. माणसाला. सापडायचं- आमच्या लोकाला बेठानात डोक्यातल्या मेंदूचं पाणी व्हायला लागलंय. हायच का मेंदू पहिले बघा. आहेच का? आम्हाला बरं तुमची पाणी नावं आम्हाला घ्या. भेटलं? निशा मेंदू जर ह्याला असता तर इथे येऊन बसला असता. अहो लगेच माझ्याच मामाच्या पोरी आहेत. लगेच दोन- माझ्या मामाच्या पुरी पोरी बघायची आहेत. का तुमच्यासाठी? पुरी म्हणजे बाया का- अरे नवऱ्या झाला केस पिकले पुरी बघायच्या का आता तुझ्यासाठी. तू काय पावलं ठेवायचं? नाही जरी- नाही रे, मला चांगली बघ. एकदम भारी. आपण काय करू नये. तिच्यापेक्षा भारी आणि गोरी काय पाणी. यार, तू काय आणती काय आता ते? असं पोरी नाही पाणी. राहत. हा, अच्छा, ए. बघू. तसं मी तुला सांगतो 10 वर्ष झाले ना लेकरू ना बाळ
कुठं मोठं सांभाळता येईल? लय अवघड आहे तुमचं. लगे आग लावून. काय उपयोग काय नाही झालं. नाही जमला. मित्राची बाजू आहे, तुमची करा. मला तिला आग लावायला आलते काय बाया घेऊन पळाली तुमचे नवरे म्हणून ए बाई तुझा होय नाना पण नाना जाईन मी याला टंगडीला धरून पडत नाही तर. टंगडीला धरूनच ओढायचं. काय संबंध तू अहो, काही संबंध आहे त्याने धरच उडी. बट काही ए, मधला पाय. तुमचं आगळी खूप लय वडा वडा गेलं नाना. जाऊ दे गेलं तर मी आहे ना अजून उचला मी आहे. कुत्र करून टाकलं ए, मन का मोडं नाही. काय बरं?